नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी मधील एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत. इतिहास व नागरिक शास्त्र. आपल्याला आज या विषयातील जो पाठ पहिला दिलेला आहे, पाठ पहिला इतिहासाची साधने, हा पाठ आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. चला तर मग आपण या पाठाला सुरुवात करूया. भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आपण मागील वर्षी केलेला आहे. पहा, तर या वर्षी आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करणार आहोत. आणि भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा जो कालावधी आहे, हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतका अखेरपर्यंतचा मानला जातो. पहा मुलांनो, आपल्याला या पाठामध्ये केवळ त्यांच्या साधनांचा अभ्यास करायचा आहे. कोणत्या? मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच इतिहासाची साधने आपल्याला या पाठामध्ये पाहायची आहे. तर बघा, इथं सुरुवातीला तुम्हाला एक व्याख्या दिलेली आहे. काय आहे पहा. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. पहा, इतिहासाची व्याख्या काय सांगितलेली आहे की भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. बघा, आता इतिहास या शब्दाची या ठिकाणी तुम्हाला फोड करून सांगितलेली आहे की इतिहास म्हणजे काय. माहीत आहे का तुम्हाला की इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे. पहा, इतिहास या शब्द कशा पद्धतीने तयार झालेला आहे, खूप महत्त्वाचं आहे मुलांनो हे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे. आणि या शब्दाचा अर्थ असे घडले असा होतो. पहा, लक्षात घ्या, या शब्दाचा इतिहास या शब्दाचा अर्थ काय? असे घडले. पहा पुढे काय दिलेलं आहे. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. बघा, कोणकोणते घटक सांगितलेले आहेत? व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ हे 4 घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असावा लागतो आणि या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हणतात. लक्षात घ्या, इतिहासाची साधने म्हणजे काय. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण आपण केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला या पाठामध्ये हे 3च साधनं या ठिकाणी पाहायची आहेत की इतिहासाची जी साधनं आहेत त्यांचं 3 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. आणि ते 3 गट म्हणजे कोणते? पहिला दिलेला आहे तुम्हाला भौतिक साधने, दुसरा आहे लिखित साधने आणि तिसरं आहे मौखिक साधने. आता आपण याचा पूर्णतः व्यवस्थित अभ्यास आपण पुढे पाहणार आहोत डिटेलमध्ये. तर पहा, या साधनांचे आपण आता या ठिकाणी मूल्यमापन सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर पुढे काय दिले पहा. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो आणि ही साधने तपासून घेणे गरजेचे असते. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. तर आता आपण कोणकोणती साधने दिलेली आहेत आणि काय नाही याचा अभ्यास आपण मुलांनो सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी भौतिक साधने दिलेली आहेत. तर भौतिक साधने कशाला म्हणतात आणि काय आहेत ते आपण पाहूया. तर पहा, ही आहेत भौतिक साधने. या ठिकाणी मध्यभागी तुम्हाला भौतिक साधने म्हणून नाव दाखवलेलं आहे आणि त्याच्या बाजूला जे ही कोणकोणती साधने आहेत हे दाखवलेली आहेत. त्यामध्ये बघा, पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी दाखवले ते म्हणजे या स्मारके, किल्ले, इमारती, ताम्रपट, नाणी, शिलालेख, लेणी ही सर्वच्या सर्व काय आहेत? भौतिक साधने आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की
भौतिक साधने कोणकोणती आहेत तर ही सर्व लिहिता आली पाहिजेत. किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं की दिलेल्या 4 खाली पर्याय दिलेले असतात, त्यापैकी खालीलपैकी भौतिक साधने कोणती आहेत ते ओळखा म्हणून. अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेत पडत असतात. तर पहा, वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. बघा, इथं एक व्याख्या, छानशी अशी व्याख्या दिलेली आहे. काय म्हणते व्याख्या? पहा, वरील ज्या वस्तू, आता यामधील काही वस्तू आहेत, काही वास्तू आहेत. तर बघा, आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष. बघा, आता हे काय आहेत? आपण किल्ले, स्मारके, हे किल्ले वगैरे जे आहेत यांना काय म्हणतो आपण? वास्तू आहेत. ह्या किल्ले, इमारती, तर ह्या वास्तू. तर हे वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष, ओके, यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. लक्षात ठेवा, व्याख्या महत्त्वाची आहे. भौतिक साधने म्हणजे काय? त्यानंतर पुढे, भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान असते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे प्रकार आहेत. बघा, हे कशाचे प्रकार दाखवलेले आहेत तुम्हाला किंवा सांगितलेले आहेत? किल्ल्यांमधले प्रकार. किल्ले किती प्रकारचे किल्ले आहेत त्यामध्ये हे गिरिदुर्ग किल्ला आहे, वनदुर्ग आहे, जलदुर्ग, म्हणजे ह्या प्रत्येकांची जी रचना आहे ना मुलांनो, ही रचना वेगवेगळ्या प्रकारची आहे. तसेच स्मारकांमध्ये सुद्धा समाधी, कबर, वीरगळ, तर इमारती हे कशामध्ये आहेत? स्मारकांमध्ये. यांची वेगवेगळ्या प्रकारची रचना. आणि इमारतींमध्ये जर पाहायला गेलो आपण तर राजवाडे, मंत्री निवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश हा इमारतींमध्ये होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. बघा, या सर्व गोष्टीवरून आपल्याला काय होतं की कालखंड कधीपासूनचा आहे आणि त्या कालखंडात काय होतं हे आपल्याला लक्षात येतं. वास्तुकलेची प्रगती समजते, म्हणजे त्या काळामध्ये किती प्रगती होती, काय नाही हे कळतं. त्या काळातील आर्थिक स्थिती कशी होती, कलेचा दर्जा कशा होता, बांधकामाची शैली कशा पद्धतीची होती, लोकांचे त्या काळातले राहणीमान कशा पद्धतीची होती, इत्यादी सर्व माहिती ही आपल्याला यावरून समजते. पहा, यानंतर तुम्हाला म्हणजेच या ठिकाणी हे भौतिक साधनावरून आपल्याला काय, कोणकोणती भौतिक साधने आहेत आणि त्यावरून आपल्याला काय काय लक्षात येतात गोष्टी, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. मुलांना, तुम्हाला या ठिकाणी एक सांगा पाहू म्हणून प्रश्न दिलेला आहे. काय आहे तो आपण आता पाहूया. नानी इतिहास कसा सांगतात? नानी म्हणजे आजी. या ठिकाणी आलेला जो शब्द आहे नानी, हा नानी हा शब्द या ठिकाणी आजी म्हणून आलेला आहे. तर आजी इतिहास आपल्या कसा सांगतात? आपल्या घरातील आपल्या आजीला विचारा, इतिहास कसा सांगतात. तर इथं पैशांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे थोडासा इतिहास, की पूर्वीच्या काळात पैशांना काय नावं होती आणि आता काय आहेत. तर हे जाणून घेऊया आपण. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आणा, रुपया ही नाणी प्रचलित होती. नाण्यांवरून काही म्हणी आणि वाक्प्रचार प्रचलित झालेले आहेत. बघा, लक्षात घ्या मुलांनो, हे जे नावं आहेत या ठिकाणी मी आता परत एकदा सांगतोय तुम्हाला, की कवडी, दमडी, धेला, पै, पैसा, आणा, रुपया ही जी आहेत ही सर्वच्या सर्व काय आहेत? नाणी आहेत. या नाण्यांवरून काही म्हणी पडलेल्या आहेत. त्या म्हणी कोणकोणत्या आहेत आपण आता या ठिकाणी पाहूया. त्याच्यामध्ये पहिलं आहे, 1 फुटकी कवडी देणार नाही. आता ही जी म्हण आहे या म्हणीमध्ये काय सांगितलेलं आहे पहा, 1 फुटकी कवडी देणार नाही. आता ही कवडी हे काय आहे? तर कवडी म्हणजे पैसा. एकही पैसा तुला देणार नाही. दुसऱ्या म्हणीमध्ये काय सांगितले पहा, चमडी जाय पर दमडी न जाय. आता इथे दमडी म्हणजे काय? तर दमडी म्हणजे सुद्धा पैसा. तिसऱ्या म्हणीमध्ये पहा, पै पैचा हिशोब ठेवणे. आता हे पै काय आहे? पै पै म्हणजे इथं तुम्हाला सांगितलेलं आहे, पै म्हणजे पैसा. त्यानंतर चौथं पहा, 16 आणे साच. हे आणे, आणे म्हणजे काय या ठिकाणी? तर आणा. आणा म्हणजेच पैसा. तर या ठिकाणी पहा, या सर्व पैशाच्या ह्याच्यावरून पडलेल्या काही म्हणी आहेत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न
विचारला जाऊ शकतो स्पर्धा परीक्षेमध्ये. तर अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न परीक्षेत पडण्यासारखाच आहे. कारण बऱ्याच जणांना आपल्याला कवडी, दमडी, धेला हे नावं माहिती नाहीत. तर हे सर्व पैशाची नावे आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. बघा, इतिहासाची साधने म्हणून ही महत्त्वाची आहेत. त्यानंतर नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ केव्हाचा होता, राज्यकारभार कशा पद्धतीचा होता, धार्मिक संकल्पना कशा पद्धतीच्या होत्या, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती आपल्याला या नाण्यांवरून कळत असते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची सुद्धा माहिती मिळत असे. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यावरील राम सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. बघा मुलांनो, तुम्हाला या ठिकाणी नाणे जी सांगितलेली आहेत, आत्ता आपण वर पाहिली, वेगवेगळ्या प्रकारची नाण्यांना दिलेली नावं पाहिली आपण. तर या नाण्यांवरून आपल्याला काय काय इतिहास कळतो या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ कसा पद्धतीचा होता, त्यांचा राज्यकारभार कशा पद्धतीनं चालत होता, त्यावेळेस ज्या धार्मिक संकल्पना होत्या त्या कशा पद्धतीच्या होत्या. आणि इथं आणखीन एक पॉईंट दिलेला आहे की सम्राट अकबराच्या नाण्यावरील राम सीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वय कशा पद्धतीचं होतं हे आपल्याला ह्या सर्व नाण्यांवरूनच समजतं. पहा पुढे. तसेच या ठिकाणी बघा, पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पार्शियन भाषेचा वापर होत असे आणि यावरून त्या काळातील भाषा व्यवहार सुद्धा आपल्याला समजतो. म्हणजे बघा, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या नाण्यांवरून कळत असतात. त्यामध्ये हो का या ठिकाणी दाखवलेली आहेत ही पेशवेकालीन नाणी आणि ही हैदर अलीचे नाणे. या ठिकाणी एका बाजूला शिवपार्वतीचे चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूचं चित्र आहे. त्यानंतर पहा, शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. लक्षात घ्या मुलांनो, शिलालेख म्हणजे काय सांगितलेलं आहे. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. आता उदाहरणासाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे ते म्हणजे तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील असे अनेक लेख आहेत. चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आपल्याला आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. लक्षात घ्या मुलांनो, कशाला? तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात आणि ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. मुलांनो, हे सगळं तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात घ्या की ताम्रपट म्हणजे काय, तर तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणायचं? ताम्रपट म्हणतात. आणि ताम्रपटावर काय असायचं? तर राजाज्ञा असायच्या. म्हणजे राजाने केलेली जी काही आज्ञा आहे त्याला राजाज्ञा म्हणतो. तर ते राजाज्ञा, काही निवाडे, काही प्रकरणं, म्हणजे त्यांच्या दरबारामधील जे काही प्रकरणं असतील तर ते प्रकरणं, ते निवाडे त्याच्यावर लिखित स्वरूपात असायची. इत्यादी प्रकारची माहिती ही कोरलेली असायची. त्यानंतर पहा, तुम्हाला आणखीन या ठिकाणी माहीत आहे का म्हणून दिलेलं आहे. आपण पाहूया काय दिलेलं आहे ते. चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, विहिरी, बारवा, मिनार, गावकूस, वेशी, शस्त्रे,
भांडी, दागिने, कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, खेळणी, अवजारे, वाद्य ही सर्व भौतिक साधने आहेत. लक्षात घ्या मुलांनो. ही सर्वच्या सर्व काय आहेत? भौतिक साधने आहेत. तुम्हाला माहिती नसतील तर ही सर्व भौतिक साधने तुम्ही एकदा वाचून मन लावून लक्षात ठेवा. तुम्हाला कोणत्याही परीक्षेत विचारलं जाऊ शकतं की खाली दिलेल्यापैकी हे भौतिक साधनं आहे की नाही. तर ही जे सर्वच्या सर्व काय आहेत? भौतिक साधने आहेत. या ठिकाणी तुमची ही भौतिक साधने हा पॉईंट या ठिकाणी कंप्लीट होतो. बघा, यामध्ये तुम्हाला जर काही अडचण असेल या भौतिक साधनांमध्ये तर तुम्ही खाली दिलेलं जे काही कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही तुमच्या शंका मला विचारू शकता. मी तुम्हाला त्याचे उत्तर कळवेन. आता त्यानंतर आपल्याला जे पुढचं लिखित साधने. तर पहा, लिखित साधने म्हणजे काय? त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पार्शियन, मोडी आदी लिपींची वळणे, विविध भाषांची रूपे, भूर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, चित्रे यांच्यावरून आपल्याला मध्ययुगातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांची माहिती मिळते. तसेच खाण्यापिण्याचे पदार्थ, लोकजीवन, वेशभूषा, आचारविचार, सण समारंभ यांची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. पहा, या ठिकाणी आता आपण जेवढी काही सर्व साहित्य पाहिलेली आहेत या सर्वच साहित्यांना काय म्हणायचं? इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. मग आता थोडक्यात इथं खाली दिलेली इतिहासाची लिखित साधने तुम्हाला एका तक्त्यात दाखवलेली आहेत. ती कोणकोणती आहेत ते आपण पाहूया. पहा, बघा, या ठिकाणी लिखित साधने दिलेली आहेत. ते म्हणजे कोणतं? तर राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे. म्हणजे राजदरबारामध्ये जे काही कामकाज झालेलं आहे त्यांचं जे लिखित स्वरूपात लिहून ठेवलेलं आहे तर ती झाली लिखित साधने. त्यानंतर वंशावळी, शकावली, त्यानंतर पत्रव्यवहार, खलिते म्हणजे जे काही पत्रव्यवहार केलेला असेल त्या काळामधला तो. त्यानंतर न्यायनिवाडे जे काही होते राजदरबारातील. त्यानंतर काही आज्ञापत्रे, राजाची आज्ञापत्रे वगैरे. त्यानंतर ग्रंथ, चरित्र ही सर्वच्या सर्व काय आहेत? लिखित साधने आहेत. तसेच परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, बखरी, तवारीख ही सर्व लिखित साधनांमध्ये मोडतात. तर हे सुद्धा तुम्ही पूर्णतः लक्षात ठेवा की लिखित साधने कोणती आहेत, लिखित साधने म्हणजे काय. तुम्हाला परीक्षेत अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न पडले जातात. त्यानंतर पहा मुलांनो, पहा, या काळात परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची यांचा समावेश होतो. बाबराचे चरित्र कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारत हे शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांची उकल करता येते. लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला परत एकदा सांगतोय काय काय दिलेलं आहे. पहा, बाबराची चरित्र दिलेली आहेत. त्यानंतर कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेलं जे श्री शिवभारत हे शिवचरित्र आहे. तर हे सुद्धा या राज्यकर्त्यांची चरित्रे कशा पद्धतीची आहेत काय नाही, आणि पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे आणि प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध यांचे उकल करता येते. तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. बघा, लक्षात घ्या, हा शब्द काय आहे? तवारीख. तवारीख किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? तारीख म्हणजेच घटनाक्रम. अल्बेरुनी, झियाउद्दीन बर्नी आणि मौलाना अहमद याह्या बिन अहमद, मिर्झा हैदर, भीमसेन सक्सेना आदींनी लिहिलेल्या तवारिका आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे त्या काळातल्या तारखा आपल्याला यावरून समजतात. आता पुढे पहा काय सांगितलेलं आहे तुम्हाला. एक नवीन शब्द दिलेला आहे तो म्हणजे बखर. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आला. खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखण्याचा एक प्रकार आहे.
खबरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घ- घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिलेल्या असल्याने त्यात अनेकदा ऐकीव माहितीवर भर दिल्याचेही आढळते. म्हणजेच ऐकून जी काही माहिती आहे ती ऐकून सुद्धा लिहिल्याचं आपल्याला या ठिकाणी कळतं. महिकावतीची बखर, सभासद बखर, 91 कलमी बखर, चिटणीसाची बखर, भाऊसाहेबांची बखर, खर्ड्याच्या लढाईची बखर या काही बखरी होत. पहा त्यानंतर रॉबर्ट आर्म, एम सी स्प्रेंगल आणि ग्रँड डफ या समकालीन पाश्चात्य इतिहासकारांचे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. म्हणजे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी जे दिलेली जी काही तुम्हाला लिखित साधने आहेत ही लिखित साधने आपल्याला या ठिकाणी समजतात. तर या ठिकाणी तुमची ही लिखित साधने ही कंप्लीट होतात. जर तुम्हाला काही लिखित साधनांमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये ती लिहून पाठवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मौखिक साधने. पहा त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी करून पहा म्हणून दिलेला आहे. पोवाडे, आदिवासी गीते यांचा संग्रह करा. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचे सादरीकरण करा. हे तुम्ही तुमच्या घरी करून पाहू शकता. आता बघा पुढचा पॉईंट जो आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे काय आहे? मौखिक साधने. आता मौखिक साधने कशाला म्हणायचं? पहा, लोकपरंपरेत पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या जात्यावरील ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू समजतात. मुलांनो, ही जी काही आपण आत्ता पाहिलेत शब्द तुमच्यासाठी काही नवीन असतील तर ही सर्वच्या सर्व ही मौखिक साधने आहेत. त्यामध्ये ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके ही सर्वच्या सर्व मौखिक साधने म्हणून आपण ओळखत असतो. पहा पुढं काय दिलेलं आहे पाहूया. पहा या ठिकाणी अशा प्रकारच्या साधनांना आपण इतिहासाची मौखिक साधने असे म्हणतात. आताच पाहिलं तर आता या ठिकाणी बघा मौखिक साधने म्हणून तुम्हाला एक ग्राफ काढून दाखवलेली आहे आणि ग्राफमध्ये पहा मौखिक साधने त्यामध्ये हे गाथा, लोकगीते, मिथके, कथा, म्हणी, पोवाडे, अभंग आणि श्लोक या सर्वांचा समावेश हा मौखिक साधनांमध्ये होत असतो. तर पहा जे आता आपण जे 3 प्रकार पाहिले ते तिन्ही प्रकार ची जी काही इतिहासाची जी साधने आहेत ही तिन्ही प्रकारच्या इतिहासाची साधने आपण या ठिकाणी आज पाहिलेली आहेत. तर काय दिलेलं आहे पुढे पाहूया. वरील तिन्ही प्रकारच्या साधनांच्या आधारे इतिहासाचे लेखन केले जाते आणि इतिहासाचे एकदा लेखन केले तरी त्याविषयीचे संशोधन अखंडपणे चालूच राहते. या संशोधनातून नवी साधने, नवी माहिती आपल्याला समोर येते आणि त्यानुसार इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागते. उदाहरणार्थ आपल्या आजी आजोबांच्या काळातील, आई वडिलांच्या काळातील आणि आपल्या काळातील इतिहासाच्या पुस्तकामध्ये काही प्रमाणात फरक पडल्याचे आपल्याला जाणवते. हे उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच आपल्याला पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास हा इतिहासाचा चालूच ठेवावा लागतो. बघा या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे का म्हणून तानाजीचा पोवाडा दिलेला आहे मुलांनो. तर हा तानाजीचा जो पोवाडा आहे हा तानाजीचा पोवाडा तुम्ही वाचून घ्यायचा आहे. या पोवाड्याचा कर्ता तुळशीदास शाहीर आहे आणि या पोवाड्यात सिंहगडच्या मोहिमेचे वर्णन केलेले आहे. पोवाड्यात तानाजी, सेलार मामा, शिवाजी महाराज, वीर माता जिजाबाई यांची सुंदर स्वभावचित्रे दिलेली आहेत. ती तुम्ही वाचून घ्या. पहा त्यानंतर तुम्हाला बोलते व्हा म्हणून दिलेल्या ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे उपाय सुचवा. त्यानंतर बघा जो मूळ पॉईंट दिलेला आहे काय सांगितलेलं आहे की ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन. आता मूल्यमापन आपण ऐतिहासिक साधने तर पाहिली
पण त्यांचं मूल्यमापन कशा पद्धतीचं आहे, काय नाही हे पाहूया. ही सर्व साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक असते. त्यांची विश्वसनीयता तपासावी लागते. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट कोणती ते शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवावा लागतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. आणि ही माहिती ऐक्यू आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार आपल्याला करावा लागतो. इतर समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून पाहावी लागते. तसेच आपल्याला मिळालेली माहिती ही एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सा करूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. बघा लक्षात घ्या, शेवटची ओळ काय सांगितलेली आहे की इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाची असते. या ठिकाणी मुलांनो, तुम्हाला या जी इतिहासाची जी साधने या पाठ आहे, या पाठामध्ये तुम्हाला तिन्ही प्रकारची साधने आता आपण पाहिलेली आहेत. त्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने हे तिन्ही प्रकारची साधने पाहिलीत. आणि तसेच इतिहास साधनाचे मूल्यमापन सुद्धा कशा पद्धतीनं केलं जातं याविषयी सुद्धा माहिती पाहिलेली आहे. याखाली दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय तुम्ही कंप्लीट करायचा आहे. आणि जर का समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो पुढचा जो पाठ आहे आपण पुढचा पाठ ह्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.